तर बीडमधील सर्व धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत। पावसामुळे बीडमधील बिंदुसरा धरणातून मोठ्या पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। बिंदुसरा नदीपात्रात देखील पूर्ण क्षमतेने सध्या नदीपात्र वाहत आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गेल्या 10 दिवसांपासून बीड जिल्ह्यात प्रचंड अतिवृष्टी होते आणि यामुळे अनेक नद्यांना आणि जे पाण्याचे प्रकल्प आहेत ते ओव्हरफ्लो झालेले आहेत, तर नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे। अनेक नद्यांना पूर आल्यानं हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। शेकडो पशुधनांचे नुकसान झालेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला अनेक नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांचं रेस्क्यू सुद्धा सुरू आहे। सध्या मी बिंदुसरा धरणावरती उभा आहे आणि या ठिकाणाहून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। आता एकूणच जिल्हाभरामध्ये चिंतेचं वातावरण आहे। दुसऱ्या बाजूला हजारो हेक्टर शेतीचं देखील नुकसान झालंय। यामुळे आता प्रशासनाकडून सतर्कतेचा सर्वांना इशारा देण्यात आलाय। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी।